फणस ग्राउंड या ठिकाणी आहोत। नामनिर्देशन उमेदवारांचं सुरू होतं। बरोबर 3 वाजलेले आहेत। विविध ठिकाणच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 21 मधील जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक म्हणून होते ड मधून, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे। प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत होते जनतेमध्ये। ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली। काल संध्याकाळी त्यांना निरोप आला की त्यांना तिकीट मिळालेलं नाही आहे। त्यांच्या काय भावना आहेत, कोणत्या पक्षाकडून त्यांनी आज नामनिर्देशन केलेलं आहे आणि पुढची वाटचाल ही राजकीय दिनेश खराडे यांची काय असेल, आज त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। दिनेश भाऊ, काय म्हणाल? तुमच्यावर अन्याय झाला आहे का? गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही प्रभागामध्ये काम करताय। ऐनवेळी अनेकांनी ज्या वेळी तुम्ही पक्षाला गरज होती त्यावेळी तुम्ही पक्षाला साथ दिलेली आहे। मराठा आरक्षण संदर्भामध्ये तरी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही ठाम भूमिका घेतली होती। काय सांगाल? प्रभागामध्ये ऐनवेळी तुम्हाला उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे, त्याच्याबद्दल काय? नमस्कार, मी दिनेश खराडे। मी प्रभाग क्रमांक 21 खुल्या गटातून आत्ता अर्ज भरलेला आहे। माननीय शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने शिवसेना या पक्षाकडून मी अर्ज भरला आहे। वास्तविक पाहता राज्य शासनात महायुतीचं सरकार आहे, त्यात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। आज काही कारणास्तव खुल्या गटाची जागा मला मिळाली नाही। माझी कोणतीही तक्रार नाही। मला एक सगळ्यात महत्त्वाचं आवर्जून सांगायचं आहे, ही महानगरपालिकेची ज्या निवडणूक असते, स्थानिक स्वराज्य संस्था लेवलला असते, ही जी निवडणूक असते, ही निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला स्थानिक नागरिकांशी 1 to 1 असावं लागतं किंवा त्यांचे स्थानिक प्रश्न म्हणजे ज्यांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत प्रश्न असतात ते प्रश्न सोडवणं आवश्यक असतं। ते सोडवण्यासाठी तुम्ही नगरसेवक पद हे तुमच्याकडे असलं तर आणखीन चांगल्या पद्धतीने तुम्ही हे सोडवू शकता, ह्याची मला जाणीव आहे। ह्यासाठीच महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून मी जास्तीत जास्त नागरिकांवर पोचण्यासाठी ही निवडणूक लढवते। आज शिंदेसाहेबांच्या पक्षाने शिवसेनेच्या वतीने मी आज अर्ज भरला आहे। माझ्याबरोबरच 21A मध्ये विशाल सरोदे यांनी अर्ज भरला आहे। 21B मध्ये अर्चना एकनाथ ढोले यांनी अर्ज भरला आहे। तसंच 21K मध्ये पूजा सुधीर नरवडे यांनी अर्ज भरला आहे। आम्हा तिघा उमेदवारांना शिंदेसाहेबांचा आशीर्वाद आहे। आत्ताच आमच्या संपादक साहेबांनी विचारले की मराठा क्रांती मोर्चाच्या बाबतीत तुम्ही घेतलेली भूमिका। हे बघा, वास्तविक पाहता मी मराठा समाजाचा आहे, गरजवंत मराठा समाजात येतो, म्हणून मला त्या मराठा समाजाच्या मुलांची काय तक्रार अडचणी आहेत, वास्तविक पाहता मराठा समाजात सगळे काही श्रीमंत अशातला भाग नाही। मी कित्येक लोकांना अशा पद्धतीचं पाहिलं आहे की त्यांना फी भरण्याच्या बाबतची अडचण आहे, म्हणून याची जाणीव मला मराठा समाजाच्या वस्तुस्थिती माहीत होती। म्हणून मी मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेला किंवा तदनंतरच्या आंदोलनात किंवा तदनंतरच्या काही गोष्टी होत्या त्याच्यात हिरहिरीनं भाग घेतला। कुठेही पुढं न येता त्याबाबतचं काय ॲडमिनिस्ट्रेशन असेल ते सांभाळायचा प्रयत्न केला। ती मराठा समाजाच्या गरजवंत मुलांसाठीचा लढा होता, म्हणून मी त्याबाबत हिरहिरीनं भाग घेतला। तसं पाहिलं तर मी ज्या भागात राहतो त्या भागात आमच्या भागात सगळं मागासवर्गीय समाज आहे, तसंच जैन गुजराती समाज आहे, राजस्थानी समाज आहे, तसंच इतर मागासवर्गीय समाज आहे। सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन मला जेव्हा मी विकास काम करायला जाईन त्यावेळेला सर्व समाजाच्या लोकांचा राहणीमान उंचवण्यासाठी, त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी मी कटिबद्ध असेल। प्रभाग 21 हा पुणे शहरातला आदर्श प्रभाग असेल, ह्याची मी आमच्या प्रभाग 21 मधल्या सर्व मतदार बंधूंना ग्वाही देतो। आपण मला मतदान करून येणाऱ्या 15 तारखेला निवडणूक मतदाचा 21च्या प्रभागातल्या सर्व धनुष्यमानाच्या चिन्हावर बटन दाबावं ही माझी विनंती। मराठा समाजाला कुठेतरी डावलण्यात आलेले असं वाटतं का तुम्हाला? हे बघा, मी मोठी वरिष्ठ लोक असतात, मी मराठा समाजाचं आहे, मला तिकीट नाही मिळालं म्हणून मी असं काही म्हणायचं गरज नाही, पण ही वस्तुस्थिती आहे। काही गोष्टी या खुल्यापणाने पुन्हा बोललेले योग्य असतात, कारण काही वरिष्ठ लोक काही करत असतात, पण आम्ही सर्व समाज बांधव एकत्र नांदत असतो, त्यामुळं मी ह्याबाबत काही बोलणार नाही। हां, मी मराठा समाजाचा आहे, मला तिकीट दिलं नाही म्हणून मी काय बोलावं हे योग्य राहणार नाही। हा समाज किंवा इतर सर्व समाज माझा पूर्ण पाठिंबा असल्यामुळं मी या निवडणुकीत उतरायचा निर्णय घेतला। आपल्यासोबत दिनेश भाऊ खराडे होते, जे प्रभाग क्रमांक 21 मधून शिंदे गटाकडून त्यांनी अर्ज केलेला आहे, त्यांनी नामनिर्देशन केलेलं आहे। मी मराठा समाजाचा आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भामध्ये माझी ठोस भूमिका आहे आणि माझ्यावर जो अन्याय झालेला आहे, माझी पक्षामध्ये दखल घ्यायला हवी अशी त्यांनी खंत व्यक्त बोलून दाखवलेली आहे आणि त्यांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल ही अशीच सुरू राहणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे। धन्यवाद।